नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक कथा. क याला कसली विवंचना असावी याचा विचार करण्यात माझे 3-3.5 तास गेले. म्हणजे माझा तो छंदच आहे की रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये सहप्रवाशांचे चेहरे बघून त्यांच्या स्टोऱ्या ओळखण्याचा प्रयत्न करणे छान वेळ जातो. प्रतिक्रिया देण्याचा एखादा अपवाद वगळता त्याच्या चेहऱ्यावरची ही काळजीची जी काही रेष होती ना, ती अजिबात हलली नव्हती. खिडकीतून बाहेर पळती गावं बघताना तीच रेष, आत सहप्रवाशांकडे बघताना तीच रेष, कोण विक्रेते आले, चहावाला, समोसावाला, त्याच्याकडे बघताना तीच रेष, मध्येच आपल्या बॅगेकडे नजर टाकताना तीच रेष चेहऱ्यावरची. चहावाला आला, चहा घेणार का असं विचारत मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. 3.5 तासानंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा थोड्याशा हलल्या. तो नको म्हणाला, पण त्याच्या नको म्हणण्यात फार दम नव्हता, म्हणून मी त्याला चहा घ्यायलाच लावला आग्रह करून. मग इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा, थोडासा कम्फर्ट झोन आणि मग थेट प्रश्न, एवढा कसला विचार करताय? तो म्हणाला, काय नाही हो, उगीच फालतू काहीतरी. फालतू गोष्टीवर 3.5 तास विचार. बरं असू दे, काय आहे ती फालतू गोष्ट? फालतूच आहे ना, मग सांगा ना. थोडंसं हसून तो म्हणाला, आता काय सांगणार. काय आहे की 2-3 महिन्यांपासून माझ्या गुडघ्यात अचानक कळ येते. घोड्यावरून पडलो होतो आणि घरात फ्रीज दुरुस्तीला आला आहे. बहुतेक बदलावाच लागेल. आता या दोन्हीपैकी काय करावं याचा विचार मी करतो. माझी सगळी जजमेंट चुकली. माझ्या लक्षात आलं, प्रकरण दिसतंय तेवढं छोटंही नाही आणि दिसतंय तेवढं मोठंही नाही. मी म्हटलं, पण एवढं छोटंसं द्वंद्व तुम्ही जराही संकोच न करता सांगू शकलात, व्यवस्थित सांगू शकलात, याचा अर्थ तुम्ही कवी आहात. तसा तो खळखळून हसला आणि म्हणाला, कवी, कलाकार वगैरे सगळे घराबाहेर असतो हो. घरात गेलं की क पासूनच सुरू होणारा कंजूस माणूस असतो आपण. म्हणजे माझी मुलं मला म्हणतात की बाबा तू किती कंजूस आहेस, म्हणून म्हटलं. फार नशीब चांगलं असेल तर आपण काटकसरी माणूस असतो हो. कर्तृत्ववान वगैरे व्हायला फार कर्तृत्व लागतं किंवा कृपा, ती आपल्यावर नाही आहे. पण उलट कधी कधी आपण क पदार्थच असतो. त्याचं हे वाक्य पचवायला मला पुढची 10 मिनिटं लागली. मग पुन्हा तोच बोलणं सुरू करत म्हणाला, तुम्हाला वाटतंय ना की 3-3.5 तास मी याच्यावर विचार करतोय, गुडघा की फ्रीज, होय ना? नाही, 2 महिने मी याच्यावर विचार करतोय, गुडघा की फ्रीज. मी आता त्याला थांबवत म्हणालो, एक आयडिया आहे. तुम्ही घरात बसून मेजॉरिटीने निर्णय घ्या ना. तुम्हाला पण तसंच वाटतंय ना? असं म्हणत त्यानं खिडकीतून बाहेर बघत 1 मिनिटभर विचार केला. तसंच करतो, फ्रीजच घेऊन टाकतो. किती दुष्ट आहेत तुमच्या घरचे, असा विचार माझ्या मनात आला, पण मी बोललो नाही. पण हे माझ्या डोळ्यात वाचता येण्या इतका तो साक्षर होता. तो नक्कीच कलाकार असणार आहे बरं का. तो म्हणाला, नाही म्हणजे त्याने आधी मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, गुडघा दुरुस्त केला असता, पण त्यांना माहीतच नाही की माझा गुडघा दुखतो. आणि कसं आहे, गुडघा आपोआप बरा होऊ शकतो, फ्रीज आपोआप दुरुस्त नाही होऊ शकत ना. फ्रीजच घेऊन टाकतो. निर्णय लागल्यामुळं तो थोडासा रिलॅक्स झाल्यासारखा वाटला. मग मला करंगी दाखवत म्हणाला, जाऊन येतो. आणि तो उठला आणि गुडघ्यात अचानक कळ आल्यामुळं पुन्हा खाली बसला. मग हळूहळू पुन्हा उठला आणि निघून गेला. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. नक्कीच तो ॲक्टर असणार आहे, स्ट्रगलर. पण आता त्याच्यात उरला होता फक्त एक बाप. धन्यवाद. आज फादर्स डे निमित्त ही माझी कथा क जरूर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला असतील तर नक्की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून ही कथा शेअर करा.